हॅलो स्टुडंट्स, BSc पार्ट सेकंडमध्ये जो सेमिस्टर थर्ड आहे त्यामधील पेपर 5 जो ॲनिमल डायव्हर्सिटी सेकंड, त्याबद्दल मी तुम्हाला ऑलरेडी सिलेबस सेंड केला होता की जो पार्ट मी घेणार आहे त्याबद्दल तुम्हाला व्हिडिओ पाठवला होता. सो आता जो थर्ड चॅप्टर आहे पायसेस, जे सुपर क्लास आहे, त्या पायसेसचे जनरल कॅरेक्टर्स, सॅलेंट फीचर्स आणि क्लासिफिकेशन आपण आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. सो जनरल कॅरेक्टर्स अँड क्लासिफिकेशन अप टू द ऑर्डर्स आपण आता बघणार आहोत क्लास पायसेसचे. तर क्लास पायसेस जे आहे तो पूर्णतः मासे असतात, म्हणजे फिशेस. ओके, त्यांच्याशी रिलेटेड क्लास आहे. सो द वर्ड पायसेस इज डिराइव्ड फ्रॉम लॅटिन. जो ग्रीक लॅटिन भाषा आहे त्यामधून पायसेस हा वर्ड घेतलेला आहे. सो जी सुपर क्लास आहे पायसेस, त्यामध्ये फक्त माशांचा स्टडी केला जातो. त्यामध्ये सुद्धा प्रकार पडतात जे आपण क्लासिफिकेशनमध्ये बघणार आहोत. सो फिशेस आर वर्टेब्रेट्स वेल ॲडॅप्टेड टू ॲक्वॅटिक लाईफ लिव्हिंग इन बोथ फ्रेश अँड मराईन वॉटर. जसे की तुम्हाला माहीत आहे की फ्रेश वॉटरमध्ये ॲज वेल ॲज समुद्रामध्ये, म्हणजे नदी, नाले, जे फ्रेश बॉडीज आहेत त्यामध्ये सुद्धा मासे मिळतात. ते सुद्धा क्लास पायसेसच्या अंडर येतात. ॲज वेल ॲज समुद्रामध्ये जे मासे मिळतात जसे की शार्क, देवमासा जो असतो, ते सुद्धा क्लास पायसेसच्या अंडर येतात. तर त्याचे जे सॅलेंट फीचर्स आहेत, क्लास म्हणजे सुपर क्लास आहे ही पायसेस, ते कोणते आहेत? तर ते कोल्ड ब्लडेड वर्टेब्रेट्स असतात. कोल्ड ब्लडेड. आपण कुठले वर्टेब्रेट्स आहोत? तर वॉर्म ब्लडेड, राईट. म्हणजे वॉर्म म्हणजे एकदम गरम उकळलेलं रक्त असं नव्हे. वॉर्म ब्लडेड म्हणजे समवट गार, समवट गरम असं. सो मासे जे असतात ते कोल्ड ब्लडेड असतात, वर्टेब्रेट्स. वर्टेब्रेट्स मीन्स दोज ऑर्गॅनिझम्स हॅव्हिंग वर्टेब्रा आर कॉल्ड वर्टेब्रेट्स, ॲज यू नो बिफोर. ओके. सो सेकंड जे सॅलेंट फीचर्स आहे सुपर क्लासचं, ते म्हणजे बॉडी इज स्ट्रीमलाइन्ड विथ वेल डेव्हलप्ड मस्क्युलेचर, पेअर्ड अँड अनपेअर्ड फिन्स. जे फिन्स असतात ते पेअर्ड पण असतात आणि अनपेअर्ड पण असतात. स्ट्रीमलाइन्ड वेल डेव्हलप्ड मस्क्युलर स्ट्रक्चर असतं त्यांचं, ठीक आहे. त्यानंतर त्यांचे जे गिल्स असतात, जो ऑर्गन, जो गिल आहे आपल्या बॉडीमध्ये, जसं नाक श्वासोश्वास घ्यायचं काम करतं, तसं त्यांच्यामध्ये जे गिल्स असतात ते गिल्स काय करतात? रेस्पिरेशन करायचं काम करतात, श्वासोश्वास घ्यायचं काम करतात. आणि त्यांचे डर्मल स्केल्स जे असतात ते एक्झोस्केलेटनवर प्रेझेंट असतात. जसे की तुम्हाला माहिती आहे, डर्मल स्केल्स म्हणजे खवले म्हणतो आपण माशांचे, ते जे असतात ते एक्झोस्केलेटनवर प्रेझेंट असतात. फिन्स आर सपोर्टेड बाय फिन रेज. जे फिन्स असतात, बॉडी पार्ट जो आहे फिन्स, ते सपोर्टेड बाय फिन रेज असतात. त्यांचं जे डोकं असतं त्यामध्ये काय काय कन्सिस्ट असतं? तर आईज म्हणजे डोळे, नॉस्ट्रिल्स अँड इयर्स ॲज द सेन्स ऑर्गन्स. जे त्यांच्या हेडमध्ये जे सेन्स ऑर्गन्स जे कुठले कुठले असतात? तर आईज, नॉस्ट्रिल्स आणि कान. त्यानंतर त्यांचे माऊथ असतात. माऊथ जे असतं, जबडा, तोंडाचा जो जबडा आहे, कंटेन्स टीथ, म्हणजे दात प्रेझेंट असतात. त्यानंतर लॅटरल लाईन सिस्टीम ऑफ रिसेप्टर्स इज प्रेझेंट. लॅटरल लाईन म्हणजे काय? त्यांची बॉडी ऑलरेडी आय टोल्ड यू की त्यांची बॉडी कशी असते? स्ट्रीमलाइन्ड असते. तर त्या स्ट्रीमलाइनमध्ये डिवाइड केलेली एक रेष गेलेली असते, बरोबर. त्याच रेषेला काय म्हणतात? हॅलो, त्याच रेषेला काय म्हणतात? लॅटरल लाईन म्हणतात. देन इंटरनल इयर हॅज 3 सेमी सर्क्युलर कॅनल्स. त्यांचे जे बॉडीमध्ये इंटरनल इयर्स असतात, आपले कसे कान असे बाहेर आलेले आहेत तसे त्यांचे नसतात. त्यांचे कसे असतात? बॉडीमध्ये इंटरनली इयर्स असतात. सो ते जे आहेत ते 3 सेमी सर्क्युलर कॅनल्स त्यामध्ये प्रेझेंट असतात. परत त्यांची बॉडी बोनी ऑर कार्टिलेजिनस एंडोस्केलेटननी बनलेली असते. जी बॉडी ला सपोर्ट करायसाठी जे एंडोस्केलेटन आणि कार्टिलेजिनस आहे, बोनी मटेरियल, ते काय करतं? बॉडी सपोर्ट करतं. देन हार्ट इज 2 चेंबर्ड. आपलं जे हार्ट आहे ते 4 चेंबरचं असतं आणि माशांचं जे असतं ते 2 चेंबर्ड अँड शोज सिंगल सर्क्युलेशन. देन रिब्ज आर प्रेझेंट ॲज वेल ॲज आपल्याला जसे रिब्ज असतात, बरखडे आपण म्हणतो, तसे त्यांना रिब्जसुद्धा प्रेझेंट असतात. इन ॲडल्ट किडनी इज मेसोनेफ्रिक. मेटानेफ्रिक हे जे प्रकार आहे ते तुम्हाला माहिती आहेत. तर ती किडनी जी असते ॲडल्ट फिशमध्ये ती कशी असते? मेसोनेफ्रिक. सेक्सेस सेपरेट असतात. ओके.
अँड सम मेल्स हॅव कॉप्युलेटरी ऑर्गन्स. जसं मेल्समध्ये कॉप्युलेटरी ऑर्गन पेनिस असतो, तसं फिशमध्ये सुद्धा काही मेल्समध्ये कशा असतात, कॉप्युलेटरी ऑर्गन्स असतात, त्याला क्लॅस्पर म्हणतात. सेक्सेस आर सेपरेट. देन फर्टिलायझेशन इज एक्सटर्नल एक्सेप्ट फ्यू. म्हणजे काय, काही जणांच्यामध्ये इंटरनली फर्टिलायझेशन होतं, पण जनरली कसं असतं त्यांचं फर्टिलायझेशन इज एक्सटर्नल. डेव्हलपमेंट इज डायरेक्ट. आणि मायग्रेशन अँड पॅरेंटल केअर इज सीन इन सम फिशेस. म्हणजे काय, मायग्रेशन म्हणजे काय, एका जागेतून दुसऱ्या जागेत जाणे हे काही फिशमध्ये कॉमन असतं. ॲज वेल ॲज पॅरेंटल केअर, जसे आपले आई बाबा आपली काळजी घेतात, आपले पेरेंट्स काळजी घेतात, त्या प्रकारची काळजी घेण्याचं एक त्यांच्यामध्ये काय म्हणतात त्याला, गुणधर्म असतो माशांच्यामध्ये. देन क्लासिफिकेशन जे आहे पायसेसचं, ओके, सुपर क्लास पायसेस इज फर्दर क्लासिफाईड इंटू 2 क्लासेस. तर कोणकोणते, तर कॉन्ड्रिक्टिस म्हणजेच त्याला इलॅस्मो ब्रँची म्हणतात, म्हणजेच ते कार्टिलेजिनस मटेरियल जे असतं त्यांच्या बॉडीमध्ये, कार्टिलेजिनस फिशेस म्हणतात त्यांना. ठीक आहे, हे जे असतात कार्टिलेजिनस फिशेस हे स्पेशली समुद्रामध्येच भेटतात. समुद्रामधले जे फिश असतात ते कार्टिलेजिनस बोनी फिशेस असतात. ठीक आहे. आणि ऑस्टिक्टिस म्हणजे त्यालाच आणि काय म्हणतो आपण, टेलिओस्टोमी म्हणतो, म्हणजेच बोनी फिशेस. हे जे फिश असतात बोनी फिश ते फक्त फ्रेश वॉटरमध्ये भेटतात. ठीक आहे, फ्रेश वॉटरमध्ये असतात. तर 2 प्रकार आहेत क्लासिफिकेशनमध्ये सुपर क्लासचे, कॉन्ड्रिक्टिस म्हणजे इलॅस्मो ब्रँची, आणि दुसरं म्हणजे ऑस्टिक्टिस और टेलिओस्टोमी. आता क्लास कॉन्ड्रिक्टिस त्याचं जे डिवायडेशन झालेलं आहे तर ते कशामध्ये झालेलं आहे, सब क्लासेस जे आहेत कुठल्या कुठल्या असतात त्याच्यामध्ये कॉन्ड्रिक्टिसच्या, तर सिलॅची आणि ब्रॅडिओडोंटी. तर सिलॅची जी सब क्लास आहे क्लास कॉन्ड्रिक्टिसची, तर त्या सिलॅचीमध्ये आणि 2 ऑर्डर पडतात. तर कुठल्या, प्लुरोट्रिमॅटा आणि हायपोट्रिमॅटा. आता प्लुरोट्रिमॅटामध्ये जे फिश येतात म्हणजे एक्झाम्पल जे आहे ते शार्क्स. ॲज यू नो वेल अबाउट शार्क्स, कशा प्रकारचे असतात, कसे दिसतात आणि कुठे आढळतात. तर समुद्रामध्ये जे असतात शार्क, तर ते कशामध्ये येतात, ऑर्डर प्लुरोट्रिमॅटा अंडर क्लास कॉन्ड्रिक्टिस. आणि हायपोट्रिमॅटा जी दुसरी ऑर्डर आहे सब क्लास सिलॅचीमधली, ती हायपोट्रिमॅटा. एक्झाम्पल कुठला आहे तिचं, सॉ फिश. म्हणजे सॉ म्हणजे काय, करवत. तर करवतासारखं तोंड असतं, त्याचं दात असतात दोन्ही साईडला, जे त्याला बॉडी डिफेन्स करण्याचं काम करतात. तर ते एक्झाम्पल आहे सॉ फिश. स्केट्स अँड रेज हे 2 फिश आहेत वेगवेगळे, स्केट्स आणि रेज. हे सुद्धा तुम्हाला समुद्रामध्येच आढळतात, समुद्रामध्येच असतात, स्पेशली मेड फॉर मराईन लाईफ. देन सब क्लास दुसरी जी आहे क्लास कॉन्ड्रिक्टिसची, ती कुठली, ब्रॅडिओडोंटी. ओके, सो ब्रॅडिओडोंटीमध्ये जी ऑर्डर येते त्या ऑर्डरला काय म्हणतात, होलोसेफॅली. आता होलोसेफॅलीमधलं जे एक्झाम्पल आहे ते चिमेरा फिश. तर चिमेरा फिशसुद्धा स्पेशली समुद्रामध्येच असतो. तर ही झाली क्लास कॉन्ड्रिक्टिस. तर आपण आजच्या लेक्चरमध्ये काय पाहिलं, जनरल कॅरेक्टर्स ॲज वेल ॲज सायलेंट फीचर्स त्याचे पाहिले, आणि क्लासिफिकेशनमध्ये क्लास कॉन्ड्रिक्टिसचे आपण काय केलं, क्लासिफिकेशन पाहिलं. आता नेक्स्ट लेक्चरमध्ये जे सेकंड क्लास आहे त्याच्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. सो नेक्स्ट लेक्चरच्याबद्दल मी तुम्हाला कळवेन ग्रुपवर, आणि लेक्चर तुम्हाला सेंड करेन. ओके, थँक्यू, टेक केअर, बाय.